हो, ओबीसी बी आहे. 20 लोकांची जाहीर झाली, त्यामध्ये युवा उमेदवार दिला आहे आणि ते त्याचा तगडा उमेदवार त्यांच्याकडे विरोधी पक्षामध्ये जो आहे आंबेडकर काय कोणी ठरवलं तगडा आणि कोणी ठरवला नौखा? मतदार ठरवतील ना तगडा कोण आणि नौखा. गेले 3 वर्ष संजीव भाऊंच्या आजारपणामुळे सगळी लोकसभा तोच सांभाळतो. गावोगाव तो जातो, लोकांच्या मागण्या ऐकतो, लोकांची निवेदने घेतो, आमच्यासारख्यांकडून ते प्रश्न मार्गी लावतो. त्यामुळे तो असं अचानक उदयाला नाही आला, कारण तो माहिती आहे. आणि संजीव भाऊंबद्दल प्रेम जे गावोगाव आहे त्याचा उपयोग आमच्या उमेदवाराला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदीजी खाली माझं चॅलेंज आहे. आज मी तुम्हाला पैसे देतो हे म्हणणं बरोबर नाही, परंतु काही कॉलेज विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला यासाठी असाईन करायचं असेल तर त्यांना काहीतरी विचारायला चहा पाणी द्यायला लागेल तर ते देतो म्हणताना तुम्ही पण खर्च करू शकता. 10 कॉलेज विद्यार्थ्यांना तुम्ही ब्लाइंडली सोडा मागे, पण त्यांनी प्रामाणिकपणे फीडबॅक आणायचा. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. तर त्या प्रत्येकाने 20 म्हणजे 10 जणांनी 200 जणांना जे विचारलं असेल की हो मोदी का काय, का लोकमत पेपर काय असा लोकमत बॅलन्स आहे, पण तो काही BJPचं मुखपत्र नाही, पण त्यांनी प्रामाणिकपणे लोकांचं मत जे मांडलं ते सगळे 87% मोदी, 67% मोदी, 27% राहुल गांधी, उद्धवजी वगैरे तिथे काही यादीच पण नाही. त्यामुळे तो कॅन्डिडेट काही क्वालिफिकेशन घेऊन उभा आहे. त्यातले संजीवभाऊंचे चिरंजीव गेले 3 वर्ष वकीलमध्ये आहेत. संजीवभाऊंची सहानुभूती आहे, लोकांमध्ये प्रेम आहे. पण बरोबरीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, मोदीजी वर्षातून 3 वेळा आणि एकदा चुनावी घोषणावर थांबलेले आहेत. सातत्याने सगळी वर्ष मिळाली, 6,000 मिळाले. ते शेतकरी म्हणाले बाबा तू काय घेऊन आला, आम्हाला तर गेले 5-6 वर्ष मोदीजींमुळे बियाणं घ्यायला पैसे मिळाले. मोदीजींची लाट इतकी आहे की आज दिवसभरामध्ये खरंच प्रयोग करा की 10 महाविद्यालयांना प्रत्येकी 20 टार्गेट द्या. संध्याकाळी मला प्रामाणिकपणे भेटलं. लोक म्हणतात की बाकी वर काय चाललंय आम्हाला कळत नाही, आम्ही मोदींना म्हणतात की काही तगडा वेगळा नाही. त्यांची एक वोटबँक आहे, त्या वोटबँकवर विजय होत आहे. जिंकायला जरा जास्त लोक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.